इकडं बघा, मी बाजरीचं पीठ घेतलंय 2 भाकरीचं आणि हे वाटीवर उरलेलं बेसन होतं, ते मस्त याच्यात टाकून मळून घेणार आहे. बेसन उरलेलं फेकायचं नाही, तर अशी भाकर करून खायची. खायला पण एकदम चवदार लागते. पाणी जास्त नाही टाकायचं, जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं चांगलं. खायला पण एकदम चवदार लागते आणि न खाणारे पण आवडीने खातील. भाकर लई चवदार लागते. टमाटा केचप संग नाही तर मग आपल्या हिरवी ठेचा संग भाकर खायची. आज करायची होती खिचडी आणि बटाटा, त्यामुळे बटाटा करून घेतला आणि कुकरमध्ये खिचडी पण झाली, तर खिचडी पण दाखवते. आता पहिलं भाकरी करून घेते, मग खिचडी दाखवते. आता वाफेवर शिकून घेते, तर इकडं भाकर करते. बेसनामुळे पीठ जास्त चिकट होतं. मी बटाटा केलाय, आता बेसन भाज्याची भाजी. उद्या शुक्रवार आहे ना, उद्या बनवू भाज्याची भाजी. उद्या चिकन नाही खायचं ना, मग आपली भाज्याचीच भाजी खायची. तुम्हाला भाज्याची भाजी खायची ना, मग करून देणार ना. झाली बघा, चालू बनव. याच्याने भाकर खाली चिपकत नाही. भाकर और दुसरी पण थापून घेते, दाखव. काय माहिती. थांब थांब, पचू दे. भाकर नाही पचली बाबू, थांब. पचू दे भाकर. चिपकून खालती नाही चिपकत. चिपकलेली. अरे भाकर भाजूच तर तशी साधी चिपकत नाही. तू म्हणला ना स्वयंपाक शिकून घ्या. आता स्वयंपाक शिकलो मी. नुसतं भाजी हलव ना आणि भाकर उलट ना, स्वयंपाक नसतो. शिजली. काय शिजली? थांब, भाजू दे पहिलं. पचली ना ग.
मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात. याची घाई बघा भाकर भाजायची. आमचं किचन बघा आज कसं तेलकट झालंय एकदम. दिवसभर काय ना काय बनवलं का पूर्ण तेल उडून बोलू जातं. का? नाही पचू दे, थांब. किती वेळ? अरे भाकर भाजू दे. जेवढी कडक भाकर तेवढी चवदार लागते. राजस्थान मध्ये चल, चल राजस्थानला जाऊ. तिथलच्या भाकऱ्या चालतो. आपण उद्या डाळ ढोकळा करू. नाही, भरपूर दिवस पनीरची झाले. भाजी. पनीरची भाजी करायची. बरं, उद्या पनीर आपण करू. तुझी आता फरमाईश पुरी कर. भाकर पचली 4 दिवसापासून बोलते मी तुला, तू करत नाही. आता वेगवेगळ्या रेसिपी चालले ते पनीर करायला टाइम भेटेल ना, आता करते. भाकर फुगती पण आणि चवदार लागते खायला. अशीच जरी खाल्ली ना तरी पोट भरते या भाकरीने. पहिला आई अशाला करून द्यायची भाकर. लय भाकरी खायची. ये बाबा, वाप लागली. मग ती भाकर फुगल्यावर वाप लागून भाकर बघायला नरम चटक होती. पण या भाकरीला कडक होऊ द्यायची तरच चवदार लागते. तसं नको करू ना. अगं ते वाफवर. आता दोन्ही साईडने भाजली. केला ना. दुसरी पण आता भाकर टाकून घेतली. दुसरी भाकर टाकून घेतली. आता हिला पण तू उलटून गेलं चांगलं. तुला उलट तर नाही. भाकर कधी पण पतल्यावर उलटायची. पहिलंच उलटली तर भाकर ही तुटत असते. मग कधीच नाही पहिलं टाकल्या उलटायची. तुटली भाकर, तुटली. हे इथं बनवली पहिली भाकर, ही बनवते दुसरी. आता करून घेते किचन साफ. स्वयंपाक झाला का पहिलं किचन साफ पाहिजे तरच चांगलं वाटतं. नाही तर लय राडा दिसतो. म्हणून राडा केलाय का? दाखवू का? काय हो का राडा? हे बघा, या इथं आणलेत मिरची भजी. आज लवकर आलेत कामावरून. मिरची भजी, वडापाव ते आणलो. राडा बघा, राडा. आता जो राडा दाखवलाय पोरांनी तो इग्नोर करा. कारण की मैत्रिणींना अजून कामच झालं नाही घरातलं. स्वयंपाकच चाललाय कधीच. कारण की 2 रेसिपी शूट करायच्या होत्या. त्यामुळं काय अजून सफा केलंच नाही. सकाळपासून पडलाय तो राडा. मग आता आवरल ना. किती काम असते मागं. एक काम आहे मला. हा, सकाळपासून एकच व्हिडिओ बनवत होती का? 6 व्हिडिओ बनवले. शूट करता करता एडिटिंग करता करताच टाइम जातो. एडिटिंगला किती टाइम लागतो सांगशील? मोठा हो कळण. 35 करून झाले मैत्रिणी. चपाती खायला एकदम कुरकुरीत आणि चवदार लागते. मम्मी चपाती. मस्त लागते. बेसनची भाकर कोण केली? आजी करायची पहिलं. आई करायची म्हणून मी केली. चवदार लागते ना मग खायला. टेस्ट. हा, खरं भाकर तुटली. फुगली भाकर. ही तर फुगली बघ. तिला कडक करायची. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.